यात्राकार आता आला आहे रायपूर छत्तीसगड मध्ये आणि रायपूर छत्तीसगड मध्ये आल्यानंतर सरळ थेट गड कालव्यामध्ये आता आपण आज जाणार आहे आणि सगळं काही मस्त मस्त खाणार. आता आपल्या समोर एक मोठा असा रायपुरी रादर छत्तीसगडी ऑथेंटिक असा ब्रेकफास्टचा स्प्रेड आलेला आहे आणि वेगवेगळे इथे रायपुरी छत्तीसगडी असे स्नॅक्स आपल्या समोर आहे. हे जे आहे हे असं पुरी सारखं दिसणार आहे. हे आहे चौसला, हे आहे बफोरी, हे आहे उडदाच्या डाळीचे वडे, उडद बडा, हिंदीमध्ये ते व च ब करून टाकतात, सो उडद बडा, आणि सेम मूंग बडा किंवा मूंग वडी आपली, आणि हे आहे माडा पिठा. आता तुम्ही जर हे सगळं स्प्रेड बघितलं असेल तर तुम्हाला एक बेसिक अंदाज आलेला असेल की हे सगळे जे डिशेस आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रीडॉमिनंटली चावल के आटे पासनं, म्हणजे तांदळाच्या पिठापासून किंवा तांदूळ बेसिक इन्ग्रेडियंट यूज करून ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. कारण रायपूर जे आहे रादर छत्तीसगड जे आहे त्याला राईस बोल ऑफ इंडिया असं म्हणतात. त्यामुळे तांदळाचं प्रोडक्शन इथे फार जास्त आहे, तांदळाचं कन्झम्पशन पण इथे फार जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या स्नॅक्स मध्ये पण तांदूळ हा प्रामुख्याने दिसून येतो. सो तांदळापासून बनलेल्या सगळ्या गोष्टींना आपण आता खाऊयात आणि सुरुवात करूयात चौसला पासून, कारण चौसला गोड असू शकतं. नाहीये असं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपल्याकडे 2 चटण्या पण आहेत, हवा तेवढ्या चटण्या तिथे ठेवलेल्या असतात, घ्या आणि खा. चौसला जे आहे तांदळाच्या पिठाला डीप फ्राय करून पुरी सारखा त्याला शेप दिलाय, अत्यंत क्रिस्पी क्रिस्पी आहे. आणि आता दुसरं जसं मी तुम्हाला सांगितलं उडीद वडा आपल्या हातात आहे. जर मी तुम्हाला ओपन करून दाखवू तर हे असं डेन्स असा वडा आहे, दाटसर. धणेचे जे सीड्स आहेत ते मिरची आणि कांदे प्रामुख्याने फिलिंग साठी वापरला गेला आहे. आणि आता आपण याचा एक घास घेऊयात. हे मस्त आहे. आपल्याकडे जो उडीद वडा मिळतो ना, सांबार वडा, त्यातच खूप टेस्टी आणि खूप असं मसालेदार, म्हणजे धणे आहे, कांदा आहे, सांबार आहे, कढीपत्ता आहे, त्याचा असा एक छान असा स्नॅकी व्हर्जन आहे हे. याला असं वेगळ्या कुठल्या कॉन्डिमेंट्सची, कुठल्या चटण्यांची वगैरे गरज आहे, सांबारची गरज नाहीये. हे असंच तुम्ही खाऊ शकता. त्यात जर तुमच्याकडे चिंचाची चटणी असली किंवा सॉस असलं किंवा लोणचं वगैरे असलं तर त्याला तुम्ही पेअर करून मस्त खाऊ शकता. हे आहे चिला आणि हा असा दिसतो, तांदळाच्या पिठापासून बनलेला असतो, जाळीदार असा मस्त. आणि त्याच्यासोबत आपल्याला 2 चटण्या मिळाल्या आहेत. ही तर मला माहिती आहे की टमाटर आणि सांबार म्हणजे धनिया, ही लाल मिरचीचा असा रस्सा टाईप अशी काहीतरी चटणी आहे, तिखट आहे, भयंकर तिखट आहे. सो मी फक्त प्लेन घास आधी तुम्हाला खाऊन सांगते. व्हेरी नाईस. हे क्रिस्पी आहे तोवर मस्त आहे. हे थंड होत गेलं की वातळ होण्याची शक्यता जास्त आहे. सो याला चटण्यांसोबत पेअर करणं ॲब्सोल्युटली कंपल्सरी आहे, कारण स्वतःची अशी काही खूप डिस्टिंक्ट चव हा घेऊन येत नाही. हे आहे बफोरा, लेजेंडरी बफोरा हे आहे, ज्याला मी आता कट करून दाखवते. आणि आतमधनं बघा पांढरं. बफोरा जरा हातात घेतल्यानंतर मला राहावलं नाही, थोडा जवळ गेल्यानंतर ह्याची नाही कशी नासलेली स्मेल आहे, आंबट अशी, आंबूस अशी वास त्यातनं येतोय. म्हणजे इतपत येते की मला असं डाऊट येते की चांगलं पण आहे की नाही. मे बी मी ॲब्सोल्युटली चुकीची पण असू शकते. तर मला जरा खाऊन बघते आणि मग सांगते. अशी याची वास काय आहे ते माहिती नाही. मला चव घेतल्यानंतर चव पण जरा नासकीच वाटली, म्हणजे जरा खराबच वाटली. मे बी मी ॲब्सोल्युटली चुकीची असू शकते, हे खरंच असंच असणं अपेक्षित आहे. पण जर हे असंच असणं अपेक्षित आहे तर हे फार आंबट आहे, खायला आंबूस आहे. जर ही याची नुसती चव असेल तर माडा पिठा आणि मुंगबडी. तर मी मुंगबडीचा एक घास घेते आणि तुम्हाला दाखवते. मुंगबडी जी आहे ती ब्लँड आहे, त्याला चटणीसोबत डिप करणं, चटणीसोबत पेअर करणं कंपल्सरी आहे. अशी जास्त चटणी घ्यायची, कारण चटणीनेच फ्लेवर येतो. ह्यांनी काय केलंय रायपुरी छत्तीसगडी लोकांनी, ह्यांनी यांचे जे व्यंजन आहेत त्यांना फ्लेवरफुल बनवण्यापेक्षा त्यांच्या चटण्यांना जास्त फ्लेवरफुल बनवलंय की कंपल्सरी तुम्हाला कॉन्डिमेंट्स घ्याव्याच लागतील सोबत. हे आहे माडा पिठा. तर हे त्या बाईनी ज्यांनी सर्व केलं त्यांनी मला सांगितलं की हे बनलं आहे इडलीला फ्राय करून, त्याला असं छान तेल, थोडंसं तीळ, सांबार वगैरे असं सगळं टाकून, मोहरी वगैरे, तसं इडली रोस्ट, इडली फ्राय आहे हे. मस्त. यांनी ना इडलीच्या चवीला आणि इडलीच्या टेक्स्चरला, दोन्ही गोष्टीला हॅम्पर न करता एक त्यातनं वेगळा असा एक पदार्थ निर्माण केला आहे. आणि याला चटणीची पण गरज नाही, म्हणजे याला चटणीला कंबाईन करून पण खायची गरज नाहीये.
गडकालेवा मधला आपला नेक्स्ट पदार्थ जो आहे तो आहे फरा. तर फरा जे आहे त्याचं मी तुम्हाला बेसिक प्रिपरेशन सांगून देते. तांदळाचं पीठ घ्यायचं, मोदकासाठी करतो तशी उकड काढायची आणि मग त्यात थोडंसं असं घेऊन असं करायचं वाती वळल्यासारखं आणि मग त्याला तेल, जिरं, मोहरी, सांबार, कढीपत्ता, तीळ अशा सगळ्यामध्ये फोडणी द्यायची. क्रिस्पी सा. मला सांगायचं तुम्हाला, मला फार आवडतंय की छत्तीसगडी लोकांनी चटण्यांवर किती भर दिलाय की त्यांच्या चटण्या हायलाइट व्हाव्या म्हणून त्यांनी त्यांचे डिशेस ब्लँड बनवलेत. गडकालेवा ही जी जागा आहे पार्क टाइप्स एक असा याचा अँबियन्स तयार केलेला आहे आणि अत्यंत एस्थेटिक प्लीजिंग अशी जागा आहे. पेंटिंग, छत्तीसगडी आर्ट फॉर्म जे आहे ते सगळं त्यांनी या गडकालेवामध्ये इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला आहे. कार्विंग स्पेशली जे आहे त्यांनी सगळे जे मंडप आहेत, सगळे पिलर्स जे आहेत ते त्यांच्या त्या छत्तीसगडी कार्विंगनी कोरून तसे बनवले आहेत. जर तुम्ही बघाल तर मस्त मोठी मोठी झाडं आहेत, ज्या झाडांच्या सावलीत त्यांनी खाण्यासाठी छोटे छोटे बाक तयार केले, ज्या बाकावर बसून तुम्ही खाऊ शकता. 2 मोठ्या मचानी पण आहेत, तिथे तुम्ही वर जाऊन पण तुम्ही सगळ्या याचा आनंद घेऊ शकता. खाण्याबद्दल बोलायचं झालं तर यांचं सिस्टम असं आहे की तुम्हाला सुरुवातीलाच प्रवेश घेतल्या साईडला काउंटर आहे, त्या काउंटरवरनं कुपन घ्यायचा असतो. तुम्हाला तिथे मेन्यू कार्ड पण लावलेला आहे. तुम्हाला जी कुठली डिश तुम्हाला घ्यायची असेल, जे काही तुम्हाला खायचं असेल ते त्या काउंटरवर त्याचा कुपन घ्यायचा आणि ते सबमिट करायचं आणि मग तुम्हाला त्या डिश प्रेझेंट करता येईल. तर तुम्ही कुठेही आणून, म्हणजे जर तुम्हाला ओपन मध्ये खायचं असेल तर ओपन मध्ये. आता असे छोटे छोटे कंपार्टमेंट तयार केले आहेत. त्या कंपार्टमेंट मध्ये जरी बसून खायचं असेल तर तुम्ही तिथेही बसून खाऊ शकता. सकाळी 9 ते रात्री 9 असं याचा टायमिंग आहे. छत्तीसगडी ऑथेंटिक क्युझिन तुम्ही इकडे आनंद घेऊ शकता, एन्जॉय करू शकता मस्त. गडकालेवामध्ये फक्त स्नॅक्स खायला मिळतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर नो, यू रॉंग. कारण गडकालेवामध्ये ॲब्सोल्यूट अशी एक मस्त मोठी थाळी पण तुम्हाला खायला मिळू शकते. तर आता मी ही थाळी घेतली आहे माझ्यासाठी, तर मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली काय आहे. ही आपली आहे कढी. ही साधी कढी नाहीये, बुंदी कढी आहे. यात बुंदी घातलेलं आहे. हे आहे लाल माठेची भाजी जी आपल्याकडे असते. ही आहे फुलकोबी आणि बडीची भाजी. बडी म्हणजे उडदाची वडी. हे आहे वरण आपलं, छान त्याला थोडंसं फोडणी दिलं आहे. इकडे जर आपण थोडं वळूयात तर तांदळाचाच पापड आहे आणि हे चौसिया जे आपण मगाशी पण खाल्लं होतं. मठ्ठा सोबत भात आहे आणि 3 प्रकारचे वेगवेगळे गोड आहेत. सो हे आहे लाई बडी म्हणजे लाह्याची चिक्की वडी. हे अनारसाचा काहीतरी प्रकार आहे, अरसा असं त्यांनी याचं नाव सांगितलं आणि याला वरतून तिळाचं कोटिंग आहे आणि हे डीप फ्राईड आहे. हे काय आहे हे ज्यांनी आम्हाला वाढलं त्यालाही माहिती नव्हतं. आणि आपल्याला अगेन वेगळ्या तांदळाचे पापड आहेत खूप सारे. खाली तुम्ही बघाल तर कांदा काकडी वगैरे सगळं आहे. आणि हा सगळा सरंजाम आपल्याला गडकालेवात मिळतो जो आपण आता खाणार आहे. पोळी आहे, तुला मी लाल माठ्याच्या भाजीसोबत खाऊन बघते. फार वेगळी नाहीये महाराष्ट्रीयन चवीपासून. ही वांग फुलकोबी वडीची वगैरे अशी काहीतरी भाजी आहे. सुप्रीम. हे काय आहे मला खरंच नाही माहिती. याचं काही जर तुम्हाला अंदाज असेल हे काय आहे म्हणजे प्लीज मला सांगा, माझ्या बुद्धीत भर घाला. पिठूळ असं टेक्स्चर आहे याचं असं आणि त्याला सगळ्याला पाकात बुडवलंय. कणकेपासून बनलेलं आहे. ही बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन थाळीच्या जवळ जाणारी चव आहे. आता ही सगळी थाळी मी खाते आणि मग आपण तुम्हाला भेटू. वेगवेगळे आपले असे स्नॅक आयटम, ब्रेकफास्ट आयटम आणि आता एक मस्त अशी मोठी भली मोठी थाळी आपण मागे खाल्ली आणि आता ते सगळं खाऊन माझं असं पोट भरलंय. आणि खरं तर हे इतकं असं सगळं ग्रीन ॲटमॉस्फिअर आहे की असं वाटतं की इथेच आपण आता जरा म्हणजे सोय मिळाली तर झोपताही येईल. पण वामकुक्षी घेण्याची ही वेळ नाही. तरुण्य आहे आपण, तरुण रक्ताने चालत राहणं, कधी न थांबणं, आराम हराम हे या पथावर चालणं कंपल्सरी आहे. त्यामुळे आम्ही आता इथे कुठेच न थांबता आणि कसल्याही प्रकारचा आराम न करता आम्ही आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. आणि अशाच मस्त मस्त व्हिडिओज आपण तुमच्या समोर घेऊन येत राहू. तुम्ही पण आम्हाला बघत राहा आणि असं आपलं बाय.